इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते की ज्यामुळे तिचं जीवन पूर्ण बदलून जातं. काही वेळेला या घटना सुखद असतात, तर काही वेळेला या घटना अतिशय दुःखद असतात. मात्र अशा दुःखद घटनेतून मानसिक आणि शारीरिक आघात सोसल्यानंतर जी व्यक्ती समाजातल्या इतर बांधवांच्या मदतीसाठी ताठ मानेने उभी राहते, त्या व्यक्तीला खरोखरच शतशः प्रणाम करावेसे वाटतात. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत अशीच एक व्यक्ती आलेली आहे, जी समाजातल्या अत्यंत दुर्लक्षित अशा दिव्यांग बांधवांसाठी गेली काही वर्ष सातत्याने प्रयत्न करते. आपण आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया RHP फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक करीम नाकाडे यांचं. सर नमस्कार. आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सर, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन या संस्थेची स्थापना नेमकी कधी झाली आणि त्याच्या मागचा हेतू काय होता? मी 10वी झालो. 10वी झाल्यानंतर जेव्हा आपल्याला सुट्टी पडते आणि त्या सुट्टीच्या काळामध्ये आपण एक वेळ आजोळी जातो किंवा कुठेतरी फिरण्यासाठी जातो. सुरुवातीला गेलो होतो बॉम्बेला, 1 महिनाभर तिथे होतो आणि नंतर मी आजोळी आलो. आजोळी आल्यानंतर मी आजोळी पोचलो घरी आणि तिथूनच आजोबा आणि त्यांच्या घरातल्या गडी मंडळी घेऊन सगळे चालले होते आंबे काढण्यासाठी. आणि मी त्यावेळेला 16.5 वर्षाचा असताना मी त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केला आणि त्याच्याबरोबर निघालो आणि गेलो. आंबे वगैरे आम्ही सगळं घेतलं तिथून आणि परत येताना वाखेड या ठिकाणी कर्बिंगवर आमच्या गाडीला, आमच्या टेम्पोला अपघात झाला आणि ती पूर्ण जाऊन दरीत कोसळली आणि त्याच्यात माझा मणक्याला मार लागला. आणि त्यामुळे मी कमरेखाली पूर्ण अपंगत्व मला निर्माण झालं. माझं हे जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमधून त्याच वेळेला वायुदूतची एक सेवा चालू होती आणि त्या विमानाने आम्ही मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथे डॉक्टर सुरेश वेंगसरकर म्हणून त्यांनी माझं ऑपरेशन केलं. त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की हा माणूस आता पुढे चालू शकणार नाही, कारण का त्याचा मणक्याचा ब्रेक झाल्याकारणे माझा D11 हा जो मणका आहे तो ब्रेक झाला होता. तर मी खालचं जे पूर्ण कमरेखालचं अपंगत्व मला त्याच वेळेला निर्माण झालं होतं. आणि मग मी हजेरीला जाऊन वर्षभर तिथे ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण रोजप्रमाणे कसं आपण त्याच्यातून बाहेर पडावं, व्हीलचेअरचा कसं यूज करावं, फिजिओथेरपी घेण्यात आली आणि त्या घेतल्यानंतर मी परत रत्नागिरीला आलो. रत्नागिरीनंतर 2 वर्ष अशीच गेली आणि 1991ला माझ्या वडिलांनी मला दुकान काढून दिलं. दुकान काढून दिल्यानंतर तोच एक व्यवसायाचा मार्ग सुरू झाला. सकाळी 7ला उठणं आणि दुकानात जाऊन बसणं, दिवसभर बसून रात्री 11 वाजेपर्यंत मी तिथे बसायचो आणि तो एक रुटीनच झाला होता. आणि असं करताना 1997ला मी रेल्वे स्टेशनला अप्लाय केलं एका मित्राच्या साह्याने. तो माझा पार्टनर म्हणून आम्ही ते सुरू केलं. तेव्हा रेल्वे नुकतीच आली होती आणि तेव्हापासून मी व्यवसायात दुसरं पाऊल टाकलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं शैक्षणिक 10वी त्यावेळेला केल्या कारणाने मी पास झालो होतो, पण पुढे जाऊन मला 12वीला परत ॲडमिशन घेऊन बाहेरून मी करण्याचा प्रयत्न केला, पण तो तेवढा काय सक्सेस झाला नाही. एक विषयात मी गेलो त्यामुळे. आणि नंतर मी व्यवसायातच जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना माझं लाईफ तसंच चालू होतं. पण 2010 नंतर वडील जेव्हा एक्सपायर्ड झाले 7 फेब्रुवारी 2010ला, देहावसन झाल्यानंतर मला एक पुढच्या परिस्थितीचा असं एक मानसिक दबाव आला. त्याच्यात माझा एक छोटासा हार्ट अटॅक आला. आजपर्यंत मला कुठल्याही गोष्टी जाणीव नव्हती किंवा दडपण नव्हतं, पण ते यावं लागलं. आणि त्याच्यातूनच माझ्या छोट्या भावाने मला 2012ला बॉम्बेला घेऊन गेला रेल्वेच्या सहाय्याने. माझ्या मनात एक प्रकारे तिकडचं वातावरण बघितल्यानंतर माझ्या मनात एक प्रकारे अशी एक निर्माण होत होती की आपण अपंगांसाठी थोडंसं काम करावं. त्या काम करण्यातून मला जो त्रास झाला, इकडच्या अपंगांना त्रास होऊ नये म्हणून मी संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथलेच आम्ही एक 7-8 जण एकत्र येऊन आम्ही संस्था सुरू केली आणि त्याचं नाव ठेवलं रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन. त्याचा मुख्य हेतू होता पॅराप्लेजिक लोकांसाठी काम करणं, म्हणजे माझ्यासारखे जे अपघाताने झालेले जे पॅराप्लेजिक आहेत त्या लोकांसाठी काम करणं. आणि हे सुरुवात झाली त्यापासून. अच्छा.
पॅराप्लेजिक फाउंडेशनची स्थापना तुम्ही केलीत. या स्थापनेनंतर आतापर्यंत तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोणकोणत्या प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी काम केलं? पॅराप्लेजिकचं काम करताना माझा पहिला मुख्य हेतू असाच होता की मी ज्या प्रकारचा अपंग माझ्यावर आहे त्या पॅराप्लेजिक लोकांसाठीच आधी मी सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण इथे पॅराप्लेजिक लोक ते त्यावेळेला खूपच कमी होते आणि मग मला तेवढ्या ह्याच्यासाठी ती संस्था चालवणं तितकंसं हे नव्हतं. आणि मग बाकीचं काम करत असताना लोक बाकीचे जे अपंग बांधव होते, दिव्यांग लोक होते, त्यांचे पण माझ्याकडे फोन यायला लागले की आमच्याकडे पण तुम्ही या, आम्हाला पण मार्गदर्शन करा वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यातून एक लक्षात आलं की आपल्या ह्याच्यामध्ये अपंग बांधवांचे 21 प्रकार आहेत. अच्छा. हा, त्या 21 प्रकारातून आपण त्या लोकांना इतकं असून सुद्धा इथे की वस्तुस्थिती येते की अपंग बांधवांसाठी ज्या योजना होत्या त्या अपंग बांधवांपर्यंत जात नव्हत्या किंवा त्यांना माहीत नव्हत्या आणि त्यामुळे तो अपंग पूर्ण दुर्लक्षित झालेला होता. आणि मग अशा प्रकारे ती सुरुवात झाली की आपण आपल्यासाठी काम करत असताना, आपल्यासारख्या बांधवांसाठी काम करत असताना दुसऱ्या प्रकारचे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी पण काम करण्याची त्याच वेळेला आपल्याला एक ही सुरुवात झाली. सर, अपघाताने जेव्हा तुमच्या आयुष्यात अपंगत्व आलं त्याच्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या साहाय्याने तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केलात. आज जेव्हाही तुम्ही संस्था स्थापन केली त्याच्यानंतर समाजात मुख्यत्वे हाच एक प्रमुख मुद्दा येतो की या दिव्यांग बांधवांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसं त्यांचं पुनर्वसन करावं. मग यासाठी तुमची संस्था नेमकं कसं काम करते? आता ह्याच्यासाठी एकच बोलू शकेन की जे माझ्यावर बितलं होतं, जे माझ्यावर प्रसंग ओढवले होते त्याच्यातून मी माझा मार्ग काढताना ज्या मला अडचणी आल्या त्या अडचणी बघताना मी जेव्हा दुसऱ्या अपंगाकडे जात होतो त्याचा मला खूप फायदा पडत होता की बुवा आपण ह्या लोकांना कशा प्रकारे ह्यांचं मार्गदर्शन करू शकतो. माझ्या लक्षात आलं की आपण आता ह्या लोकांसाठी काम करत असताना जितकं ह्यांना ह्या गव्हर्नमेंटच्या योजनेतून लाभ देता येईल तो लाभ कसा देता येईल हा जो विचार करून त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला मी. आणि त्याच्यात करत असताना त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. प्रमाणपत्र लागण्यासाठी सुरुवातीला तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तुमचा फोटो याप्रमाणे सुरुवातीला साध्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळत होतं. पण आता हे 2019 नंतर त्या सगळ्या पद्धती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. अच्छा. म्हणजे एक ते स्वावलंबन साईट म्हणून आहे त्यावर जाऊन तुमचं अपंगांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही मग बुधवार आणि शुक्रवार ह्या 2 वारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला स्वतःला तपासून घ्यायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याला त्या प्रमाणपत्र तपासणीनुसार त्याला किती टक्के प्रमाणपत्र मिळतंय हे ठरवलं जातं. त्याला 1.5 महिन्याने ते प्रमाणपत्र घरी येत आहे, ते स्वावलंबन साईटवर मिळतं, ते आपण काढून घ्यावं लागतं. त्याची प्रिंट काढून घ्यावी लागते. काढून घ्यावी लागते आणि तुमचं UDID कार्ड जे प्रमाणपत्राचं आजच्या ह्याला नवीन प्रकारे जो आहे ते UDID कार्ड तुमच्या घरी पोस्टाने जातं. अच्छा. हे प्रमाणपत्र आपण घेतलं, हा दाखला आपण घेतला, त्याच्यानंतर आपण कोणकोणत्या प्रकारचे शासकीय योजनांचे फायदे घेऊ शकतो? त्याच्यानंतर तुम्हाला शासकीय फायदे म्हणजे ग्रामपंचायतीचा आधी 5% निधी सुरू असतो. तो आपण तिकडे जाऊन नमूद करावं लागतं. म्हणजे प्रमाणपत्र, तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तुमचा फोटो आणि बँक पासबुकची झेरॉक्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेऊन द्याव्या लागतात. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला तुमचं ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी तुम्हाला मिळायला सुरुवात होते. नंतर तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल म्हणजे घरघंटी असेल, झेरॉक्स मशीन असेल किंवा एखादी गाडी पण घ्यायची असेल तर ते 5%ची पंचायत समितीचा निधी आहे, जिल्हा परिषदचा निधी आहे, त्याच्यानंतर खासदार निधी आहे आणि आमदार निधी आहे. ह्याच्यासाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता. तुमच्या ज्या आर्थिक त्रास आहे, तुम्हाला आर्थिक जो प्रॉब्लेम्स आहे तो ह्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या गरजा भागवू शकता. अच्छा. सर, ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारते मुद्दाम. अर्धांगवायूने ग्रस्त अनेक रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. तर त्यांना सरसकट अपंगत्व असं मानलं जात नाही, कारण अजूनही तो आजार बरा होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावर उपचार करा किंवा फिजिओथेरपी घ्या. पण अनेक रुग्ण असेही असतात की वर्षानुवर्ष आज ते त्या आजाराने ग्रस्त आहेत, मात्र ते अपंग म्हणून नोंदले जात नाहीत. मग ह्याच्यासाठी नेमकी काय करावं लागतं? पॅरालिसिस म्हणून जो आजार होतो माणसाला तो कायमस्वरूपी असं म्हणता येणार नाही, कारण का फिजिओथेरपीने हा बरा होऊ शकतो आणि तो प्राथमिक अवस्थेत असेल तर तो नक्की बरा होतो.
पण तो जो क्रिटिकल असेल तर तो कधी कधी कायमस्वरूपी राहतो आणि त्याला सुरुवातीला ते 1 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं असं सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे त्यांच्या पाठीमागची भूमिका एवढीच असते की हा माणूस बरा होऊ शकतो आणि त्यामुळे टेम्पररी प्रमाणपत्र दिलं जातं. पण कधी कधी परिस्थिती अशी होती की हे पण प्रमाणपत्र लॉंग लाईफ होतं आणि मग अशा वेळेला त्याला परमनंटली त्याचा तपासणी करून प्रमाणपत्र दिलं जातं आणि परमनंटली दिले की त्याला जे अपंगाला जे काय फॅसिलिटीज असतात त्या फॅसिलिटीज त्या लोकांना मिळू शकतात. मिळू शकतात. बरोबर. थोडक्यात म्हणजे आता तुम्हाला पेन्शन्स ह्या टेम्पररी लोकांना दिली जात नाही, ती आजकाल परमनंट लोकांनाच दिली जाते. सर 2015 पासून तुम्ही RHPचं काम सुरू करतो. केलेलं आहे. हो. तर मग या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे काम केलंय? आपल्या जिल्ह्याचे 9 तालुके आहेत. म्हणजे आता ज्या तुम्ही दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, राजापूर, त्याच्यानंतर देवरुख, रत्नागिरी आणि हे सगळे जास्तीत जास्त आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गावोगावी जाऊन त्यांना त्यांच्याकडे मार्गदर्शन शिबिरं घेऊन त्यांना त्या पद्धतीने समजावून त्यांना लागणाऱ्या कुठल्या गोष्टी अवेलेबल करता येतील त्या लक्षात घेऊन त्यांना त्या प्रोव्हाइड करणं, ह्या सगळ्यांसाठी आम्ही आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 700 ते 800 मार्गदर्शन शिबिर घेतली जिल्ह्यातून. आणि त्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच होती की त्या लोकांना अपंगाच्या बद्दल असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती पडाव्यात आणि ते त्याच्याशी निगडीत यावेत. आणि त्याच्यामध्ये पेन्शन योजना असेल किंवा तुमची मिळणारे बाकीच्या फॅसिलिटीज असतील, एखादं तुम्हाला जिल्हा परिषदतर्फे घरघंटी मिळत असेल किंवा झेरॉक्स मशीन असेल त्याच्यामुळे तो व्यावसायिक होऊ शकेल, गाडीचं प्रोव्हिजन तुम्ही करू शकता. विनायकराव खासदार आहेत, त्यांनी 3 चाकी म्हणून त्याच्यामध्ये एक प्रावधान होतं, त्याच्यात त्यांनी ती गाडी अवेलेबल करून दिली होती. आणि आजपर्यंत मला वाटते जिल्हा परिषदच्या निधीमधून मला वाटतं 250-300 गाड्या जिल्हा परिषदच्या निधीमधून दिल्या गेल्या. जो अपंग घरामध्ये बसला होता तो बाहेर पडू लागला, व्यवसाय करू लागला किंवा नोकरीसाठी तो जाऊ लागला. आणि म्हणून तो एक प्रोडक्टिव्ह त्याच्यामधून तो स्वतःच्या घरासाठी काहीतरी स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरासाठी काहीतरी करू लागला. निश्चितच. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही आता बोललात की एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आलं त्याच्यानंतर ती घरात बसते आणि मग साहजिकच तिच्या भोवती सगळे घरातले जे लोक असतात ते त्याच्या गरजा भागवत असतात. पण त्या व्यक्तीला स्वतःहून काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करणं किंवा तिला स्वतःला ते वाटणं हेही गरजेचं आहे. आणि तुम्ही आता जो उल्लेख केला त्या गाडीमुळे आता ती व्यक्ती घरातून बाहेर पडून 2 पैसे कमावू लागलेली आहे आणि हा खूपच एक चांगला बदल आहे. ती स्वतःसाठी करत असताना फॅमिलीसाठी करते आणि एक समाजातलं एक स्थान निर्माण करते आणि हाच त्याच्या मागचा दृष्टिकोन बघून त्यावेळेला खूप अपंग बाहेर पडायला लागले. आणि आज त्याच्याकडे बघताना एक जो दृष्टिकोन बदलला आहे समाजाचा, तो एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन झाला आहे. जसा तो निगेटिव्ह होता की हा माणूस काहीच करू शकत नाही, याला आपल्याला बघायला लागेल, तशी जी बघण्याची पद्धती आहे ती बदलत चालली आहे. आणि हे सगळ्यात चांगलं सकारात्मक पाऊल आहे. सगळ्यात थोडक्यात काय, अपंग हा प्रोडक्टिव्ह बनला पाहिजे आणि प्रोडक्टिव्ह बनण्यासाठी आजूबाजूची त्याची जी लोकं आहेत, म्हणजे नातेवाईक आहेत, त्याचे स्वतःचे भाऊ असतील, बहीण असेल किंवा आई वडील असतील, तर त्या लोकांनी सकारात्मक गोष्टींनी त्याच्याकडे बघून त्याला जी मदत जी सुरुवातीला करतील आणि त्याच्यातून जे निर्माण होणार असेल ते चांगलंच निर्माण होईल. आणि म्हणून समाजाचा दृष्टिकोन त्याच्याकडे बदलला पाहिजे. आता खूपच म्हणजे एकदम सुटेबल पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही आहे. आता घराच्या रचना पण बदलत चालल्या आहेत. पहिल्यांदा उंबरटे होते, आता उंबरट्याची जर एखादा अपंग असेल तर उंबरट्याची ही ठेवत नाही, प्रोव्हिजन ठेवत नाही आहे. तो घरातल्या घरात आपल्या पद्धतीने व्हीलचेअर घेऊन फिरू शकेल किंवा त्याला न त्रास होता तो स्वतः बाहेर पडेल आणि घरातली कामं करून तो बाहेरची कामं करू शकेल. असं जर त्याच्यासाठी जर वातावरण निर्माण झालं आणि मला वाटतं ते होतं आहे, जर ते होत गेलं तर पुढचे येणारे जे अपंग असतील स्वतःचं स्वतः करून दुसऱ्यासाठी पण मदत करू शकतील, एवढी परिस्थिती निर्माण नक्कीच होईल. निश्चितच. तुम्ही स्वतः अशी घरातली कोणती कामं करता? मी स्वतःचं आता घराचं स्वतःच्या ज्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करतोच. स्वतःचे कपडे धुणं असेल, झाडून काढणं असेल, केर कचरा काढणं असेल, आंघोळ करण्यापासून ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या मी स्वतः करतो. आणि हे करत असताना ते मला त्याच्यातून एक तर मी बसलेला असल्याकारणाने एक्सरसाइज होते, बाकीचं मन प्रसन्न राहतं,
करण्याची उमेद आणखीन वाढते. पण स्वतः केला ना तो जो कॉन्फिडन्स येतो जगण्याचा तो आणखीन द्विगुणित होत जातो. द्विगुणित होतं निश्चितच. तुमचं पुढचं येणारं लाईफ ते पण व्यवस्थित होऊन जाईल. निश्चित. मराठीत एक म्हण आहे आपल्याकडे, कामावे ते सामावे. बरोबर. आणि कुटुंबात त्या तुम्ही जर काम करणारे आहात, तुम्ही उपयोगी आहात, असं जर त्या घरातल्या व्यक्तींना प्रत्येकाला वाटत राहिलं तर त्यांना तुमच्या असण्याचा त्रास होत नाही. अलीकडे या व्यक्तींसाठी क्रीडा क्षेत्रातही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, तर त्याच्याबद्दल काही माहिती सांगाल का? आजच्या घडीला आता मी पॅराप्लेजिक असल्याने माझ्या निगडीत अशा खूप स्पर्धा आहेत. व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा आहे, व्हीलचेअर बॅडमिंटन म्हणून आपण खेळलं जातं. आता हे काय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा आहे ही आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर पण खेळली जाते. त्याच्यानंतर बॅडमिंटन पण आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर खेळलं जातं. बास्केटबॉल पण आहे आणि दुसरी गोष्ट टेबल टेनिस पण खेळता येतो. म्हणजे ह्या स्पर्धा आता नवीन सुरू व्हायला लागल्यात. आणि त्याच्यामुळे त्या ह्याच्यातून एक गोष्ट अशी होते की एक तर तो स्पर्धात्मक आपण त्याच्याशी जोडलं जातो आणि दुसरी तुझा शारीरिक जो हे असतो फिटनेस तो आणखीन मजबूत होत जातो आणि त्यामुळे मानसिक तुमचं संतुलन चांगलं राहतं. दिव्यांग बांधवांसाठी ह्या क्रीडा स्पर्धा एक मनोबल वाढवणाऱ्या ठरतात आणि शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या आहेत. आजकाल काउन्सिलिंग प्रत्येक क्षेत्रात केलं जातं, तर या दिव्यांग बांधवांसाठी तुम्ही कशा पद्धतीचं काउन्सिलिंग करता? आता दिव्यांग बांधवांना काउन्सिलिंग करताना माझ्या प्रकारामध्ये पॅराप्लेजिक किंवा क्वाड्री आमच्यामध्ये 2 प्रकार असतात. आम्ही अस्थिभंगामध्ये मोडले जातो. म्हणजे मणक्याला मार लागल्यानंतर तुमचा C1 पासून ते D पर्यंत असे त्याचे प्रकार आहेत आणि त्याचे प्रकार जरी C1 ते D1 असले तरी C1चा प्रकार हा वेगळा आहे. त्याला क्वाड्री म्हटलं जातं. क्वाड्रीमध्ये तुमच्या मानेपासून खालचा भाग हा सेन्सेशन नसतं, त्यामुळे तुमची ती हालचाल तुम्ही करू शकत नाही. आणि क्वाड्रीला जर स्वतःचं आयुष्य जगायचं असेल तर दुसऱ्याची मदत घेऊनच जगावं लागतं. तर आम्ही पॅराप्लेजिक असल्याकारणाने त्या क्वाड्रीला फिजिओथेरपी देऊन त्याला पॅराप्लेजिकपर्यंत म्हणजे त्याला हात वगैरे म्हणजे मानेच्या खाली छातीच्या खाली पर्यंत त्याचा भाग हा सेन्सेशन आणू शकतो आपण. तो फिजिओथेरपीने आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी वेळ खूप जातो आणि त्या माणसाचं मनोबल वाढवत ठेवावं लागतं. म्हणून काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे आणि काउन्सिलिंग करताना त्याला त्याची उमेद त्याचे येणारे बाकीच्या उदाहरणं देऊन त्याला जास्तीत जास्त मोटिवेट करावं लागतं आणि मोटिवेट करून तो ह्या गोष्टीतून बाहेर पडतो. आणि आज माझ्याकडे तर मी ह्या संस्थेच्या माध्यमातून जे क्वाड्री आहेत नाही म्हटलं तर आता माझ्याकडे 17 ते 18 जण क्वाड्री आहेत. त्यातले 7 ते 8 जण क्वाड्री स्वतः काम करू लागलेत, गाड्या चालवू लागलेत आणि व्यवसाय करतायत, घरातलं कामं करून बाहेर पडतायत. हे आज मी ठामपणे सांगू शकतो. सुरुवातीला ज्या वेळेला मी संस्था स्थापन केली तेव्हा मला वाटलं मी एकटाच आहे पॅराप्लेजिक, कारण का मी डॉक्टरांकडे गेलो पण त्यांना पण त्याचं निदान पण माहीत नव्हतं आणि त्यांना कोणत्या पद्धतीने राहावं कसं त्याला सामोरं जावं हे पण माहीत नव्हतं. मग मी माझ्या एरियामध्ये राहताना माझा रेल्वे स्टेशनला स्टॉल होता, STD बूथ होता आणि तेव्हा मला एका रिक्षावाल्याने माझ्याच एरियामध्ये संकेत चाळके म्हणून राहणारे त्यांच्याकडे घेऊन गेला आणि तो 2010ला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी त्याच्याकडे गेलो 2013 की 14ला. त्याच्यानंतर गेल्यानंतर तिथली त्याची परिस्थिती बघितली तर माझ्यापेक्षा हलाखीची होती. त्याला कुठलंही मार्गदर्शन नव्हतं आणि नव्हतं म्हणजे त्याने जी व्हीलचेअर आणली होती जी काय त्याला नेण्या आणण्यासाठी ती व्हीलचेअरने वर ह्याच्यात नेऊन टाकली होती, बाथरूमच्या वर ठेवली होती. आणि हे जेव्हा मी बघितलं तेव्हा अशी परिस्थिती वाटली मला की आपण ह्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर तो पूर्णतः बेडवर होता, बेड रिटर्न होता. त्याला दोघेजण उठून आंघोळ करण्यासाठी न्यायचे, प्रातःविधी करण्यासाठी न्यायचे आणि ही अडचण घरातल्यांना खूप त्रासदायक होत होती. तर मी त्याला गेल्यानंतर अगोदर ती परिस्थिती बघितल्यानंतर माझ्याकडे एक व्हीलचेअर होती जी एक्स्ट्रा व्हीलचेअर होती, ती आधी मी त्याला नेऊन दिली आणि त्याला सांगितलं जास्तीत जास्त तू व्हीलचेअरवर बसण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुझ्याबरोबर जी आहेत आईवडील असतील किंवा भाऊ बहीण असतील त्यांना जो त्रास होतोय तो होऊ नये आणि तुझं पण तिथे फिरण्यासारखं जे वातावरण आहे तुला जो एक कॉन्फिडन्स येईल तो आणखी निर्माण होत जाईल. आणि त्याच्यानंतर तो माणूस व्हीलचेअरवर बसू लागला, स्वतः म्हणजे घरात हिंडू फिरवू लागला. त्याच्यानंतर मी त्याला बाहेर पडण्यासाठी शिकवायला लागलो. त्यांच्याकडे अंगण होतं, परत पायऱ्या होत्या आणि पायऱ्या असल्याकारणाने तो बाहेर येऊ शकत नव्हता. परत समोरच्या माणसाला ते आणावं लागत होतं, म्हणजे त्रासदायक होतं.
तर मग त्याने आपली एक अशी अवस्था करायची केली की जिथून त्याला रॅम्प करून तो बाहेर येऊ शकत होता. सुरुवातीला त्याने मग तो बाहेर यायला लागला आणि तो आल्यानंतर थोडासा रिक्षातून वगैरे हॉस्पिटलला जाणं असेल किंवा काम करणं असेल ते करू लागला. त्याच्यानंतर त्याने त्याच्यानंतर 4 व्हीलर घेतली त्याने. तो शिकण्यासाठी आम्ही इकडे राजाराम घाग म्हणून आहेत, त्याच्याकडे आम्ही त्याला ती 4 व्हीलर कन्वर्ट करण्यासाठी गेलो. अपंग लोक चालवू शकतात हँड कंट्रोलवाली, त्याच्याकडे गेलो आणि त्याने ती बदलून दिली आणि त्याच्यानंतर तो शिकला. आज त्याची परिस्थिती अशी आहे की ती सगळं काम करून सुद्धा तो एका संस्थेचा सदस्य आहे. तिथे तो काम करतोय आणि आपल्याप्रमाणे दुसऱ्यांना तो मोटिवेट करतोय. तसं दुसरं एक मला उदाहरण सांगावंसं वाटेल की खेडमध्ये बंटी भोसले म्हणून आहे. तो कॉडरी आहे. तो कॉडरी ॲक्सिडेंटमध्येच झालेला आहे. पण ज्या वेळेला त्याच्याकडे गेलो मी आणि बघितलं की असं आहे, तर तो स्वतः त्यावेळेला तो गाडी चालवायचा वगैरे. पण आज त्याची परिस्थिती आहे, तो व्यवसाय करतो, बाकीच्या गोष्टी करतोय आणि लोकांना त्या दृष्टिकोनातून आणखीन मार्गदर्शन करतोय. या गोष्टी त्यांना सांगतोय आणि हे जेव्हा मी त्याच्याकडून बघितलं तेव्हा मला वाटलं की आपण जो रस्ता हे केला आहे तो बरोबर आहे म्हणून. आणि अशी लोक खूप बाहेर पडायला लागली. सर, मगाशी खेळांबद्दल आपण बोललो. तुम्ही स्वतः नुकतीच जी रत्नागिरीमध्ये झाली कोकण कोस्टल मॅरेथॉन, त्याच्यामध्ये सहभागी झाला होतात, तर त्या अनुभवाबद्दल सांगा ना. त्या अनुभवाने झालं. मी जेव्हा त्याच्यामध्ये ऑनलाईन जेव्हा रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये अपंगाचा विभाग नव्हता. तर मी म्हटलं आता काय करू. तर भावाने मला म्हटलं तू असं कर. मी तेव्हा निराश झालो होतो की आपण नाही करू शकत म्हणून. पण भावाने मला मोटिवेट केलं. त्याने मला उपाय सुचवला की तू जी 5 किलोमीटरचीच ही जी आहे त्याच्यातलं जे इव्हेंट आहे त्याच्यासाठी तू ॲप्लाय कर. त्याच्यात तू अपंगत्व आपलं लिहू नकोस, तू फक्त ॲप्लाय कर. आपण त्याच्यामध्ये भाग घेऊन ते 5 किलोमीटर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि मग त्याप्रमाणे मी अपंग या नात्याने त्याच्यामध्ये उतरलो आणि गेल्यानंतर तिथे मला कोणी काय तसं ही केलं नाही आणि ते 5 किलोमीटर मी पूर्ण केलं. म्हणजे ते तुमचं मारुती मंदिर ते नाही आपलं थिबा पॅलेस ते भाटिया, अच्छा, हां, एवढं जे 5 किलोमीटर अंतर होतं मी ते पूर्ण केलं त्या यांच्याबरोबर, एबल लोकांबरोबर. आणि तेव्हा मला तो आणखीन आनंद खूप मोठा झाला की आपण पण हे सगळं करू शकतो. आणि मला हे करण्याच्या पाठीमागचा मला जो मोटिवेशन होतं माझ्या भावाचं, ते मला सक्सेस झाल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यातून माझं पण एक महत्त्वाचं हे वाढलं की मी जर करू शकतो तर माझ्याप्रमाणे दुसरे जे अपंग आहेत, व्हीलचेअर अपंग असतील, पोलिओवाले असतील किंवा बाकीच्या येणारे इव्हेंट असतील, तर त्या लोकांसाठी हे एक उदाहरण पेश होईल. आणि पुढे मागे ह्या ज्या स्पर्धा होतील त्याच्यात अपंगाचा एक गट असावा ज्याच्यामुळे लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचाव्यात आणि तो पण एक ह्या गोष्टीमध्ये सहभागी होऊन स्वतःला कमी नाही म्हणून ह्या जाणीवपूर्वक त्याने ह्या स्पर्धेत भाग घ्यावा. निश्चितच. आणि खरोखरी तुमचं जे ब्रीदवाक्य आहे, सहानुभूती नको सहकार्य हवं, तर हेच खूप महत्वाचं आहे, जे समाजातल्या प्रत्येक घटकाने लक्षात ठेवायला पाहिजे. सर, अपघाताने आलेलं अपंगत्व, त्यानंतर तुमच्या कुटुंबाचं मिळालेलं सहकार्य, आई वडिलांचं निधन, याच्यानंतर आयुष्याचा आणखीन एक महत्वाचा टप्पा तुम्ही पार केलाय, तो म्हणजे लग्नाचा. तर थोडंसं त्याच्याबद्दल सांगाल का? जेव्हा माझी 2017मध्ये आई एक्सपायर झाली आणि त्यावेळेला घरातलं वातावरण असं होतं की आता पुढे काय, कारण का भावांची पण स्वतःची एक लाईफ होती. ते माझ्यासाठी करत होते, हिरिरीने सगळ्या गोष्टी करत होते, पण माझं लाईफ हे एकटंच पडलेलं होतं. आणि अशा वेळेला मी जेव्हा संस्थेच्या ह्याच्यातून काम करत होतो तेव्हा मला एक पोकळी निर्माण झाली होती की आपलं आता पुढे काय. कारण का जोडीदार असणं, आपण आपली आई होती त्याच्याबरोबर आपलं मन मोकळे करणं हे सगळं होतं. आता ती पण नाही आहे, तर आपल्याला आता काय करणार. तर मी अशाच इव्हेंट करत होतो. तर कोल्हापूरला हेल्पर्स अँड हँडिकॅप ही संस्था आहे, त्यांच्याकडे एक इव्हेंट सुरू होतं पॅराप्लेजिक लोकांसाठी आणि त्यांच्या संयोजिका डॉक्टर सुनीता पवार म्हणून होत्या. तेव्हा त्यांच्याशी बोलता बोलता ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांचं माझं मॅचिंग असं होतं की त्यांना पण अपंगांसाठी काम करण्याची उर्मी होती आणि त्या संस्थेत त्या 13 वर्ष काम करतात मेडिकल ऑफिस, म्हणजे त्या स्वतः डॉक्टर आहेत. तर ज्या वेळेला मी त्यांच्याशी केलं तर मला तेही व्यक्ती माझ्याशी निगडीत असणारी वाटली, कारण का त्यांनी जेव्हा माझ्याशी बोलले की असं आपल्याला करता येईल आणि आपण दोघे मिळून आपण त्या गोष्टी अपंगांसाठी पुढे जाऊन करू शकतो. आणि जेव्हा हे मला कळलं, हे मला उमजलं, त्यानंतर मी म्हटलं
की आपण हीच जोडीदार करून आपण याच्याशी लग्न केलं आणि त्याचे ते वर्षभर आमचं ते संभाषण चालू होतं आणि मी 2019ला त्यांच्याबरोबर लग्न केलं कोर्ट पद्धतीने. अच्छा. आणि म्हणूनच मी हे जेव्हा मी स्वतः लग्न केलं तेव्हा मला एक लक्षात आलं की अपंगामध्ये लग्न हा प्रकार खूप दुर्मिळ झाला आहे आणि त्या लोकांना ती एक गोष्ट जर व्यवस्थित मिळाली तर पुढचं लाईफ आणखीन त्यांना धैर्याने आणि एक आनंदाने काढता येईल. आणि मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे अपंगाच्या जीवनातली. निश्चितच. कारण एक आपला हक्काचा माणूस, आपला जोडीदार, आपला जोडीदार, सोबती कोणतरी असणं असणं हे महत्त्वाचं संपूर्ण आहे. आयुष्यासाठी गरजेचं असतं. आहे. आणि आई वडिलांनंतर मला वाटतं ही एक घटना तुमची लग्न ही हे जे व्यवस्था आहे ते आयुष्यासाठी खूप उभारी देण्यासारखं असतं. आणि ते निश्चितच. महत्त्वाचं आहे आजच्या घडीला. आम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळून घेऊन आजपर्यंत 5 वर्ष झाली आहेत आम्हाला लग्नाला, पण कुठलाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही आहे. हां, थोडेसे वादविवाद होतात, नाही असं नाही, पण ते एक पेलातले वालवड, म्हणजे असं नाही म्हणता येणार जसं चहाच्या कपातली वादळं. चहाच्या कपातली वादळं त्याप्रमाणे ते होतात आणि ती व्हावी तरच तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि पुढेही करता येईल. म्हणजे असं एकदम मोठ्या प्रमाणावर असं काही नाही आहे. आणि मला वाटतं प्रत्येक माणसाने, प्रत्येक अपंगाने किंवा दिव्यांगाने हा जो प्रकार आहे म्हणजे लग्न करणं हा खरंच करून घ्यावा, कारण का ते आयुष्यासाठी तुमचं उभारी देणारं एक दुसरं एक साधन आहे. नक्कीच. आज इतक्या वर्षांनंतर तुमच्या डोळ्यासमोर आपल्या दिव्यांग बांधवांसाठी भविष्यात काय करायचा विचार आहे? भविष्यात आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरं म्हटलं तर अपंग संकुल नाही आहे आणि संकुल नसल्याकारणाने अपंग एकत्र येत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचं मनातले जे काय ज्या व्यथा असतील, कथा असतील किंवा पुढच्या आयुष्यासाठी काही त्यांचे विचार असतील, त्यांचं काय म्हणतात ते त्यांचं आदानप्रदान होत नाही आहे आणि ते होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी संकुल असणं महत्त्वाचं आहे. आणि संकुल जर झालं तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे अपंग प्रकार आहेत त्याच्यासाठी जे ऑफिसेस असतील ती ठेवता येतील, क्रीडा प्रकारासाठी एखादं ग्राउंड बनवता येईल आणि हे फिजिओथेरपी ठेवता येईल. जे अपंगाच्या निगडीत येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या गरजा आहेत त्या तिथे बनवता येतील आणि हे आजच्या घडीची गरज आहे. नक्कीच. आणि मला वाटतं माझ्या संस्थेतर्फे मीच एक ते ध्येय ठेवलं आहे की अशा पद्धतीने कुठेतरी एक संकुल आपण बनवू आणि ते अपंगांसाठी असावं आणि ते अपंगाच्या सर्व प्रकारासाठी असावं. बरोबर. त्याच्यामुळे शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा क्रीडा क्षेत्रातलं असेल किंवा येणाऱ्या फिजिओथेरपिस्ट असेल, मेडिकल पद्धतीचं असेल, तर ते सगळं तिथे निर्माण व्हावं एका लेवलवर आणि सगळ्यांनी तिथे एकत्र येऊन ते त्याचा हातभार लावून ते त्यांच्यात समाविष्ट होऊन अपंगाने आपला विकास करावा म्हणून ते संकुल असलं पाहिजे. मग खूप छान. सर, इंद्रधनुष्य या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःचे अनुभव, दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि भविष्यात त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. तुमच्या संस्थेच्या कार्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आज आपण इथे आलात आणि आमच्याशी खूप छान संवाद साधलात, त्याच्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.